कारण ज्ञानदा आपल्याला जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये ज्या येणाऱ्या प्रलंबित महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात ही युतीची चर्चा थेटपणे झाली असल्याची माहिती मिळते। कारण मुंबई हे सर्वात महत्त्वाचं आहेच निवडणुका मुंबई महापालिकेच्या, कारण देशाची आर्थिक राजधानी आहे। संपूर्ण निवडणूक एका बाजूला आणि मुंबई महापालिकेची निवडणूक एका बाजूला असं संपूर्ण चित्र असतं नेहमी। त्यामुळे मुंबईसोबतच ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या महानगरपालिकांचा देखील प्रामुख्याने विचार झालेला आहे। नवी मुंबईचा देखील विचार झालेला आहे। या सर्व महापालिकेमध्ये मनसेची ताकद आहे। त्यामुळे मनसेला किती जागा सोडल्या जातील आणि ह्या जागा ज्या सोडल्या जाणार आहेत एकूणच जे आता माहिती मिळते त्यानुसार महायुतीची एकत्र युती असणार आहे आणि महायुतीच्या एकूण युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला जेवढ्या जागा येतील त्या जागांमधून मनसेला जागा दिल्या जाणार आहे। म्हणजे युती जी आहे मनसेची ती शिवसेनेसोबत आहे। कारण मनसेचा एकूणच परप्रांतीय जो वाद आहे किंवा परप्रांतीय विरोध जो आहे तो कुठेतरी भाजपला अडचणीचा ठरू शकतो। त्यामुळे एकूणच भाजप थेट मनसेसोबत युती करणार नाहीये, तर मनसे शिवसेनेसोबत युती करेल आणि शिवसेना मनसे ही युती अधिकृतपणे कार्यरत राहील। येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप मात्र त्याला पडद्यामागून जो आहे पाठिंबा जो आहे तो देऊ शकतो। त्यामुळे एकूणच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांसाठी खूप मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते। सध्या आपण पाहतोय गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एकूण फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। मात्र पहिल्यांदा कुठेतरी जोडणारं राजकारण जे आहे, बेरजेचं राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढच्या काही वेळातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहेत। स्नेहभोजनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आहे। मात्र त्याबरोबरच जेव्हा अधिकृतपणे दोन नेते एकत्र भेटत आहेत तेव्हा नक्कीच काहीतरी मागे खूप मोठ्या चर्चा ज्या आहेत, घडामोडी घडलेल्या गेल्या काही महिने सातत्याने पडद्यामागे घडामोडी घडत होत्या। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सकारात्मक होत होती। जागा वाटपासंदर्भात देखील काही प्रमाणात बैठका किंवा चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। कुठेतरी सकारात्मक चर्चा पुढे सरकली आहे आणि त्याचमुळे हे स्नेहभोजन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। या स्नेहभोजनानंतर स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रसारमाध्यमांशी देखील एक बोलतील अशी माहिती जी आहे ती मिळते। त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र एकूणच पाहतोय की महापालिका निवडणुकीपूर्वीच मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची नांदी जी आहे ती सुरू झालेली आहे।